वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिली मध्ये तुमचं स्वागत आहे। तर सकाळचे वाजलेले 9:30 आणि आतापर्यंत आम्ही भरपूर दिवस झाले फ्लॅटला काही विजिट केली नाहीये। काय प्रोग्रेस तो आम्ही बघायला जातोय। तर येस तो बघू, त्यानंतर घरी येऊ आणि काय करू, घरी येऊ। आणि आज संडे आहे, आमचा संडे म्हणजे बिझी असतो। 4 वाजतापर्यंत दुपारी बिझी असतो रोज एव्हरी संडे। आणि मग त्याच्यानंतर आज पॅकिंग स्टार्ट करायची आहे बिकॉज खूप कमी दिवस राहिलेले आहे आता। भरपूर फर्टिलायझर्स यूज करून केळ हे पिकवले जात आहे। तर बी केअरफुल। आताच बाबांचा मला फोन आला, त्यांनी म्हटलं की काल जे केळी पाठवल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांना 4 ते 5 अळ्या मिळाल्या। तर बी केअरफुल। म्हणजे बाळांसाठी मी तर म्हणेल तुम्हाला की फर्टिलाइज्ड केळी घेण्यापेक्षा ऑर्गॅनिक केळीकडे जा तुम्ही, ते चांगले असतात। तर हे खूप रिस्की आता, आणि त्यांना चारत पण असाल तुम्ही। जियानाने कॉल लावला होता कोणाला तरी। जियाना तू आबांना फोन लावला, असं नाही करायचं बाळा। तर येस तुम्ही ह्या गोष्टींची काळजी घ्या। कोणतं पण फ्रुट्स राहू द्या, त्यांना प्रॉपरली चेक करून त्यांच्या हातात द्या आणि ऑर्गॅनिकच प्रिफर करा। आणि कसं होतं, जियाना त्यांच्या हाताने तिच्या हाताने खाते, तर त्यामुळे आम्ही तिच्या हातात देऊन देतो आणि ती स्वतः इंडिपेंडेंटली खायची। तर अशा वेळेस तर त्या केळी खराब असेल किंवा काय असेल प्रॉपरली चेक करून तुम्ही त्या बाळांना द्या। तर आम्ही आता जातोय फ्लॅटकडे, बघू कुठपर्यंत त्याचा प्रोग्रेस आलेला आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग नेक्स्ट वीक मध्ये काय गोष्टी प्लॅन करायच्या आहे रिगार्डिंग फर्निचर त्या करू आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट। सर आता फ्लॅटचा जो प्रोग्रेस आहे तो सॅटिस्फॅक्टरी आहे आणि जस्ट असं वाटत आहे की लवकरात लवकर तो होऊन जाईल। बट येस फिनिशिंग आणि या सगळ्या गोष्टी असतात, थोड्या गोष्टी आम्हाला पण स्पीडअप कराव्या लागेल आमच्या एंडला। ज्या गोष्टी आहेत सिलेक्शन रिलेटेड तर त्या लवकर देऊन ज्या काही ऑर्डर प्लेस करायच्या लवकर करावं लागेल, कारण कुठला पण ऑर्डर प्लेस केल्यावर हा 20 ते 1 महिना घेतात। तर तेवढा वेळ एकदम एक्झॅक्ट आमच्याजवळ आता अवेलेबल आहे, तर तो आम्ही यूज करू आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी फायनल। कुठल्याच प्रकारचा घाण नव्हता, म्हणजे तिथे एवढे माणसं काम करत आहे। युजली आपण बघतो की वॉशरूम्स वगैरे खूप घाण असतात, तर प्रणयची टीम खरंच खूप चांगली आहे आणि कोणीच ड्रिंक सुद्धा नाही करत। नाही, सिस्टमॅटिक प्रॉपर वर्क सुरू आहे, काही खराब नाही, काही नाही, कुठल्याच प्रकारचा प्रॉपर्टीचा डॅमेज नाही आहे। बिकॉज आम्हीच आमच्या बिल्डिंग मध्ये आजूबाजूच्या बिल्डिंग मध्ये बघितलं की वर्कर्स लोकांनी टाईल्स फोडून ठेवलेले आहेत, जे कार्पेंटर्स काम करत होते त्यांनी, पण आमच्याकडे नाही। ते जिथे शीट कापत आहे बरोबर तिथे खाली एक प्रोटेक्शन शीट्स टाकतात आणि मग त्याच्यावर काम करत आहे। सो रिली अप्रिशिएबल प्रणयसाठी की खरंच खूप सुंदर कॉपरेट करतो तो, पण आम्हाला प्रत्येक गोष्टी समजावून सांगतो। तर जेव्हा आमचं फर्निचर पूर्ण होऊन जाईल मी नक्की आमच्या इंटेरियर डिझायनरचा तुमचा कॉन्टॅक्ट शेअर करेल तुमच्याबरोबर। तर गुड आफ्टरनून एव्हरीवन। तर माझं लंच झालेलं आहे, आज काही मी ऑफिसला गेलो नाही, तर घरीच सगळ्या गोष्टी मॅनेज करत आहे। दीपालीचा स्वयंपाक झाला, आमचं जेवण झालं आणि ऑफिसच्या कामांसोबत घरचे कामंसुद्धा आहे। कामं हे आहे की आमची चालू आहे पॅकिंग, कारण काही गोष्टी ज्या फर्निचरसाठी रिक्वायर्ड आहे, काही गोष्टी आम्ही रियूज करणार आहे, तर त्या गोष्टी आम्हाला जिथे फर्निचर वर्क चालू आहे तिथे पाठवायचं आहे।
तर त्यासाठी दीपालीच्या पण काही तयारी चालू आहे आणि माझ्या पण आम्ही काल काही थोड्या केल्या, बट स्टील आता आर्किटेक्टचा फोन आलेला होता, त्यांना काही गोष्टी अर्जंट बेसिसवर पाहिजे आहे, तर त्या गोष्टी मला त्यांना खाली करून तिथे द्यायच्या आहे. तर दीपाली आता ते काम करत आहे. हे बघा इथं चालू आहे. सगळेच टाक म्हणजे माझा नायकीचा शूज राहू दे, हां नायकी आणि आपली स्लीपर राहू दे. तर पूर्ण चप्पल इथे पॅक होत आहे, कारण ही जी आहे शू रॅक ही आम्हाला तिकडे पाठवायची आहे. त्यासोबत एक अलमारी सुद्धा आहे, ती सुद्धा मला खाली करायची आहे. पण जियाना आता सध्या जियाना झोपलेली आहे, त्यामुळे आम्ही थांबलेलो आहे. जियानाचे टाकून दे वरचे बघ. हां ते कामाचे नाहीत. मी कधी घेतले होते 2014 मध्ये घेतले होते मी, वाटतं तेवढे जुने आहेत म्हणून. मी तिकडे गेली होती ना मनालीला, तेव्हा घेऊन दिले होते मला मम्मी. घातले पण नाही जास्त, पण माहित नाही ते कापले दर म्हणून आणि असे कापडे ना लवकर खराब होतात. चला ह्या पिशव्या आहेत अजून भरल्या, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता भांडे आहेत. याच्यामध्ये काही प्लॅस्टिकचं सामान आहे, जे एक साईड टेबल खाली केला, हे एम्प्टी झालेलं आहे. आणि वरचं सामान थोडं बाकी आहे, ते करू आम्ही नंतर. मोठी होईल सध्या, मोठी होईल. ह्या सगळ्या विहिकाच्या फुटवेअर्स आहेत. मी जास्त काही घेत नाही तिच्यासाठी, तिच्या फुटवेअर जास्त यूज करतो आम्ही विहिकाच्या, म्हणजे घेतो त्याची पण विहिकाची. तर लहानपणी कसं असतं, बाळ एवढे काही चालत नाही, पटापट मोठे होते तर नवीनच राहते सगळ्या गोष्टी, तर ते रियूज केलेलेच बेटर राहते. कपडे पण भरपूरशे रियूज करत आहे आम्ही विहिकाचे, जे चांगले आहेत ते घरी घालून देतो आणि बाकीचे बाहेर घालायचे कपडे आम्ही तिला घेऊन देतो. आता तर ते पण नाहीये, बिकॉज एकदा मोठं झाल्यानंतर आता नाही होणार. ताई तेच बोलली, आता कपडे आता ते घाण करतात ना, तर मोठे झाले तर आता ते. चला तर आम्ही आता फर्निचर बघायला निघत आहे. सोफा आम्हाला बघायचा होता, तर तो बघू. साईड लाव ना का. त्यांच्या फॅक्टरीमध्ये आम्ही आलो आहे, कसं मॅन्युफॅक्चर होते ते बघू. तर लोखंडाचे असं हे लागते, त्यामध्ये झिगझॅग नाही कसं, त्याने ते म्हणजे स्प्रिंग राहत, त्याने ते मजबूत राहते एकदम. आणि याच्यामध्ये असे फोम टाकतात मोठे वाले, ते फोम, या फोममध्ये सॉफ्टी झालेली असतात, ते टाकून मग त्याला पॅक करतात. जनरली काही लोक काय करतात, तर तू एक काम कर, या सोफ्यावर बसून बघ, बस बरं याच्यावर बस, याची फिलिंग सांग मला. बसल्यानंतर जम्प करते थोडा असं हलका, आणि त्या सोफ्यावर बस, कपड्यावर बस. जम्प नाही करत है ना. याच्या मागचं कारण असं की याला खालून इथे फ्लाय लागलाय, आलं लक्षात ठेवा, याच्यात फ्लाय आहे. आणि हे जे केलं ते थोडं हलकं जम्प करते, बरोबर नाही. याने पुरा शिकायची असा तो विषय. म्हणजे बसल्यानंतर त्याला फील असं वाटायला पाहिजे की नाही बाबा आपण सोपं बसून का. कोणता बेटर वाटला तुला. बसून बघायचं, जम्प करते असं. इसके ऊपर फिर डायरेक्ट फैब्रिक, इसके ऊपर और कुछ लगता है, डायरेक्ट कपड़ा जाएगा, अशी याची पद्धत राहते. इन अँड आउट माहीत झालं की थोडं इझी जाते. कर देगा या गाड़ी के साथ में बुला लेना, जब माल चढ़ेगा जब बुला लेना चाहता है. जी
कितने दिन में मिल जाएगा अपने को ये बना के? 10 दिन लगेगा। 10 दिन में। अच्छा ठीक है ना। और इसके पीछे में अपन क्या करेंगे, ऐसा ये रखेगा प्लाई लगा देंगे, जैसे इसके पीछे टेकने के लिए ये नहीं, ये अलग टाइप का बना है। वो उसका स्ट्रक्चर ही अलग रहेगा, वो शेप वैसा बनाएंगे। ये ऐसा फिट होगा, फिट आएगी वो आपकी, फिट रखो ये ऐसा बैठेगा, तो फिर आपका साइड बनेगा, ये ऐसा होगा फिट। कुछ पार्ट ऐसे होते हैं कि एक साथ बनते हैं ऐसा, और कुछ पार्ट अलग अलग बनते हैं, जैसे ये पैटर्न ही वैसा है कि इसका हैंडल एक ही साथ घुमा कंटिन्यू में, तो इसके लिए इसकी सीट अलग बनाना पड़ता है। इसको हैंडल नहीं क्या? वो हैंडल ही है उसका, कंटिन्यू बना, उसका एक ही में बना है असल बात। बैक के साथ में हैंडल बना है तो इसकी फोटो दिखा ना, सारी था पूरी फोटो कंप्लीट वाली फोटो आपल्याजवळ होता ना असाच पहिले। फिनिशिंग चांगली आहे ना, सुंदर कडे मी दिसतो सांग। हां फिनिशिंग कडे ती जबरदस्त आहे। हिलता है वो। अच्छा हे बघा बनलेला, अभी उनका चेस्ट पाहतो आपण। साइज बढ़ा रहे हैं, बड़ा रहे क्या? इसलिए बीच में वो एक्स्ट्रा डाल रहे हैं 5 फुट का, 5-6 फुट। असंच तर गोल्डन स्ट्रिप लागेल। पट्टे ओरिजिनल करतो ओरिजिनल सर्किट फिनिशिंग आहे ना। हो हो, फक्त डिझाईन द्या, फक्त डिझाइन मेल सिलेक्शन करायला फॅब्रिक सुद्धा इथनं घेऊ शकतो। फॅब्रिक्स पण अवेलेबल, लेदरचं फॅब्रिक आहे। भरपूर काही आहे आज जेवणात, भाकर, झुणका, भजे आणि भरपूर अशा भाज्या होत्या ज्या आम्ही घेतल्याच नाही। 120 रुपये थाली। हा नवीन आहे, चल ट्राय केला, तुमचा कॅटरिंगचा पण बिझनेस आहे, तर बघू टेस्ट चांगली वाटली तर पुढे यांनाच ऑर्डर। कसं आलोय आता, आणि सोफ्याचं ऑलमोस्ट आमचं फायनल झालेलं आहे। 1 तारखेला आम्ही ऑर्डर देऊ, कारण की ते बोलले की 8 डेजमध्ये सोफा रेडी होऊन जाईल, पण आमचं हँडओव्हर, फर्निचरचं हँडओव्हर थोडं लेट असल्यामुळे आम्ही 1 तारखेला ऑर्डर देऊ, पण आमचं सगळं फायनल झालेलं आहे। ते कुठून घेतलं, काय घेतलं हे नक्की मी तुमच्याबरोबर शेअर करेल जेव्हा आमचा सोफा येऊन जाईल बनून तेव्हा। आणि येस, जियाना आईबाबांकडे होती, आम्ही 2 व्हीलरनी गेलो होतो, बिकॉज त्यांची फॅक्टरी ती लकडगंजला होती, तर तिथे जायचा तिथे थोडा इश्यू आहे बिकॉज ऑफ अंडर कन्स्ट्रक्शन, पूर्ण एरिया अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये आहे तो सध्या, आणि वेळ पण वाचवायचा होता बिकॉज मॅडमला घ्यायला यायचं होतं परत। आणि खूप रिझनेबल रेट, म्हणजे तुम्ही म्हणजे इमॅजिन पण नाही केलं होता आम्ही, सॉरी म्हणजे आम्ही बजेट एवढं कमी मध्ये आमचा सोफा होईल म्हणून हे वाटलंच नव्हतं। पण तेच आहे की जर तुम्ही कोणत्याही गोष्टी फॅक्टरी आउटलेट मधनं घेत आहे तर त्या एकदम कमी कॉस्ट मध्ये पडतात, आणि टॅक्स मनीष भाऊंचेच होते, तर आम्हाला त्यांच्याच थ्रू आम्ही पण घेतला, त्यांनी त्यांचा बुक केला आणि आम्ही आमचाही केला। तर येस, आणि आता आम्ही जातोय घरी, आम्ही दोघं जेवण करून आले, जियानाचा पण पोटोबा भरलेला आहे, आईबाबांसोबत जेवण केलं आहे तिने, आणि आम्ही जिथे जेवण करायला गेलो होतो आम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला म्हणून काही जास्त क्लिप्स तिथल्या शेअर नाही केल्या, बिकॉज जेवण बिलकुल चांगलं नव्हतं। आम्ही खूप लोकांकडनं ऐकलं होतं तिथे की जेवण खूप चांगलं आहे, पण असं वाटत होतं की एकदम ते गावातलं म्हणजे लोकल, म्हणजे ती क्वालिटी आपण एक्सपेक्ट करतो ती नव्हती, बट जे खाऊन आहेत तसे त्यांना ते चांगलंही वाटेल फूड असं नाही म्हणणार मी। काही काही आयटम्स चांगले होते, कढी चांगली होती, त्याच्यानंतर बाकी काहीच चांगलं नव्हतं, बाकी काहीच चांगलं, इव्हन स्वीट्स पण बिलकुल चांगले नव्हते, मी तर जेवलीच नाही। तर ठीक आहे, पण एक्सपिरियन्स आहे, जे खूप लोक म्हणत होते की बाबा खूप चांगलं आहे, पर्सन टू पर्सन व्हॅरी करतं टेस्ट, तर मे बी लोक त्यांना आवडली, आम्हाला नाही आवडली, मे बी तुम्ही जाल तर तुम्हाला आवडेल, पण आम्ही रिकमेंड नाही रिकमेंड करणारी नाही ना, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आणि तुम्हाला काही सजेस्ट करणार नाही, कारण ते वर्थच नाहीये। हा
ओली इतकं शांत. काय म्हणत होते माईबा, काय म्हणत होते ते? तोंडात नको टाकू ना असं. काय म्हणत होते? काय नव्हते काय नाही म्हणत, काय नव्हते म्हणत. अशा काय झालं बेबी? म्हणायला काय झालं, काय झालं गोलू?